नाशिकच्या त्या नामवंत IT कंपनीत जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न आणि मांसाहाराची सक्ती. महिला कर्मचाऱ्यांच्या या वेदनेनंतर आता प्रशासनाचा चाबूक फिरणार आहे. नाशिक नंतर आता पुण्याचे IT हब रडारवर आलंय. कामगार विभाग नेमकं काय करणार पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. नाशिकच्या IT कंपनीत सहकाऱ्यांकडून महिलांचा विनयभंग आणि मानसिक छळ झाल्याची घटना घडली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. 9 गुन्ह्यांनी खळबळ उडवून दिली. वैयक्तिक आयुष्यावर अश्लील शेरेबाजीपासून ते बळजबरीने मांसाहार खाऊ घालण्यापर्यंतचे संतापजनक प्रकार समोर आले. या प्रकरणानंतर संबंधित कंपनीने काही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असलं तरी सुरक्षेचा मूळ प्रश्न ऐरणीवर आलाय. नाशिकच्या या धक्क्यानंतर आता कामगार आयुक्तालयाने पुण्यातील कंपन्यांकडे मोर्चा वळवलाय. नियमानुसार 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या या प्रत्येक कंपनीत अंतर्गत तक्रार निवारण समिती असणं बंधनकारक आहे. मात्र अनेक बड्या कंपन्यांनी ही समिती केवळ कागदावरच ठेवली असल्याचं समोर येत आहे. पुण्यातील कंपन्यांची विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. केवळ समिती आहे की नाही एवढंच नाही, तर आलेल्या तक्रारींवर काय कारवाई झाली याचाही हिशोब मागितला जाणार आहे, असा कामगार उपायुक्त निखिल वाळके यांनी स्पष्ट इशाराच दिलाय. 2013च्या कायद्यानुसार जर समिती नसेल तर 50,000 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. पण नाशिकमधील धर्मांतर आणि अघोरी छळाच्या प्रकारानंतर आता दंड नाही तर थेट फौजदारी कारवाईचा इशारा दिला जातोय. पुण्यातील बड्या IT कंपन्यांचे आता धाबे दणाणले आहेत. कॉर्पोरेट संस्कृतीच्या चकचकाटामागे महिलांचा छळ दडपला जात असेल तर ती प्रगत समाजासाठी धोक्याची घंटा आहे. नाशिकच्या घटनेतून धडा घेऊन आता पुण्यातील प्रत्येक कंपनीला महिलांच्या सुरक्षेची हमी द्यावीच लागेल. सुरक्षित कामाची जागा हा महिलांचा हक्क आहे. नियम मोडणाऱ्या कंपन्यांचा आता खेळ खल्लास आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना सन्मान मिळावा यासाठी प्रशासनाचं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र तुमची कंपनी सुरक्षित आहे का हे अगोदर तपासून पहा. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.